तर ही दृश्य आपण मुंबईमध्ये भायखळा मतदारसंघातली पाहतो। यामिनी जाधव आणि यशवंत जाधव आपलं राष्ट्रीय कर्तव्य म्हणजेच मतदान करून बाहेर आल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय। 2024 ची ही निवडणूक 15व्या विधानसभेसाठी होतीये आणि या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे 3 पक्षांच्या मिळून 2 प्रमुख आघाड्या आहेत, एकमेकांसमोर उभ्या ठाकलेल्या आहेत आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचे राजकारण महाराष्ट्रातल्या जनतेनं गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलेलं होतं। तेव्हा मतदान करताना निश्चितच मतदार राजा आज या सर्वच मुद्द्यांचा विचार करणार आहे। पाहूया आपण काय नेमकी प्रतिक्रिया यामिनी जाधव देतात। संविधानाने हक्क दिलेला आहे आणि त्या हक्काचा उपयोग आज या मतदानाच्या दिवशी करून हा मतदान दिन यशस्वी करावा असं मी सगळ्यांना आवाहन करत आहे की प्रत्येकाने खाली उतरून कंटाळा न करता आपल्या विधानसभेचं प्रतिनिधित्व एका चांगल्या हातात जावं, एक चांगला लोकप्रतिनिधी आपल्याला मिळावा म्हणून खाली उतरून न कंटाळा करता प्रत्येकाने मतदान करा। अनेक आरोप प्रत्यारोप यावेळी झाले, त्याकडे कशा प्रकारे पाहताय आणि आज तिरंगी लढत वाटते का तुम्हाला की एकांगी निवडणूक होईल? निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप होत असतात, त्यांच्याकडे उमेदवारांनी फारसं लक्ष द्यायचं नसतं आणि लढत तर लढत आहे, ती काय तिरंगी चौरंगी आपण काही मी त्याचा विचार केला नाही। मी लढतीला उभी आहे एवढाच विचार केला। यशवंत कोण होणार? यशवंत यामिनी होणार। सर, अनेक निवडणुका तुम्ही पाहिलेल्या आहेत, 4 वेळा स्टँडिंग कमिटी चेअरमन सुद्धा होतात, नगरसेवक, विधानसभा गेल्या वर्षी जिंकलेली होती, यावेळी काय चित्र दिसतंय तुम्हाला? यावेळी सुद्धा निश्चितपणे विजय हा यामिनीचाच होईल, आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे। चर्चा आहे मतदारसंघात 2 शिवसेना लढत आहेत एकमेकांमध्ये।